तर बघा, आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्येमध्ये आपण काय शिकलो होतो की जी संख्या फक्त एक आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येते तिला आपण मूळ संख्या म्हणत असतो. समजा उदाहरण आहे 5 हा फक्त 1 आणि 5च्या टेबलमध्ये येतो का नाही म्हणून त्याला आपण म्हणणार प्राईम नंबर. ठीक आहे. आता इंग्लिश मध्ये बघा प्राईम नंबर दोज नंबर विच इज हॅव्हिंग नो अदर फॅक्टर दॅन द नंबर इट सेल्फ अँड 1, सो दॅट नंबर इज कॉल्ड प्राईम नंबर. तुम्हाला एक्झाम्पल म्हणून इथे नंबर दिलेले आहेत, बरोबर की नाही? मी तुम्हाला हे लर्न करायला लावले होते, बरोबर की नाही? 1 2 3 5 7 5 7 11 बरोबर. 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67. हे जे काय आहे या नंबर मध्ये तुम्हाला मी सगळे पाठ करायला सांगितलं होते, बरोबर की नाही? आता पुढे बघा, असे तुम्हाला मी सांगितलं होतं 1 to 100 पर्यंत किती नंबर आहे टोटल? तर टोटल नंबर आहेत 100. किती आहेत? 100 नंबर आहेत. त्यानंतर बघा पुढचा नंबर आहे, सॉरी पुढचा प्रकार तो म्हणजे संयुक्त संख्या किंवा ज्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. कंपोजिट नंबर म्हणजे काय? तर अशा संख्या की ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त डिवायझर असतात किंवा ज्यांना भाग जातो त्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या म्हणत असतो, बरोबर की नाही? बघा तुम्हाला सर उदाहरण द्या ना. सर उदाहरण द्या ना. सर हा बोला. यामध्ये बघा हे काय, हा नंबर 6 आहे. हा 6 1च्या टेबलमध्ये 2च्या 3च्या आणि 6च्या टेबलमध्ये येतो, म्हणून याला आपण काय म्हणणार? कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या. समजा 8 घेतला, 8 हा नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो? 1च्या पण येतो आणि 8च्या पण येतो, पण हे दोन नंबर सोडून आणखी कुठले नंबर आहे बघा? 4च्या पण येतो, 2च्या पण येतो, बरोबर? म्हणजे याचे मोर दॅन 2 फॅक्टर झालेले आहेत, म्हणून या नंबरला आपण म्हणणार कंपोजिट नंबर. आलं लक्षात? आणि सर्वात स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर किंवा सर्वात लहान संयुक्त संख्या कुठली येतात? ती आहे 4. लक्ष झालं ना सर्वांना? हा. मग आता बघा, ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. नंबर्स दॅट हॅव मोर दॅन 2 डिवायझर ऑर फॅक्टर आर कॉल्ड कंपोजिट नंबर्स. ओके. एक ही मूळही नाही आणि संयुक्त पण नाहीये, लक्षात ठेवा. 1 इज नॉट प्राईम नंबर, नॉट कंपोजिट नंबर. ओके. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहे. देर आर अ टोटल ऑफ 74 कंपोजिट नंबर फ्रॉम 1 to 100 अँड 4 इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आता आपल्याला याच्यानंतरचा पुढचा प्रकार बघायचा आहे, सगळ्यांनी नाव टाका नोटबुक मध्ये, तो म्हणजे जोडमूळ संख्या किंवा ट्विन प्राईम नंबर. काय आहे ट्विन प्राईम नंबर? तर बघा, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ट्विन प्राईम नंबर, इट मीन्स इफ अ पेअर ऑफ 2 प्राईम नंबर हॅव्हिंग द डिफरन्स ऑफ 2 इज कॉल्ड ट्विन प्राईम नंबर. म्हणजे कसं? या ठिकाणी तुम्हाला पेअर दिसत असतील बघा, 3 5. 3 आणि 5 हे दोघेही प्राईम नंबर आहे, पण त्यांच्यामध्ये 2चा गॅप आहे का नाही? असे 2च्या गॅप असणाऱ्या सर्व नंबरला काय म्हणणार? प्राईम नंबरला. तर आपण म्हणणार जोडमूळ संख्या किंवा मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये त्याला आपण ट्विन प्राईम नंबर म्हणणार. हो, लिहून काढायचं. पहिल्यांदा लिहलंय सर. हा, मग परत लिहिलं तर काय होणार आहे? परत एकदा सांगा. परत एकदा सांगा ना. पुन्हा सांगतो, इकडे लक्ष द्या. ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या की ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चाच फरक असतो. जसं 3 आणि 5, 2चा फरक आहे का नाही? 5 आणि 7 या दोघांमध्ये 2चा फरक आहे का नाही? आता इंग्लिश मध्ये सांगतो, नीट ऐका. व्हॉट इज ट्विन प्राईम नंबर? Twin prime number, it means if a pair of two prime number having the difference of 2 is called twin prime number, like 3 and 5. In that 2 prime number, there is a difference of 2 numbers. Okay, like 3 plus 2, answer is 5. So that 2 numbers gap between that number, so that number is called twin prime number. Okay, कळालं का प्रत्येकाला? Yes. बघा, मग अशा 1 to 100 मध्ये बोला, कोणाला काय अडचण आहे? आणि लक्षात ठेवा, यांची जोडी असते. सांगा ना. हे बघा,
यामध्ये काय असते, पेअर असते किंवा जोडी असते. जोडीमध्ये काय असतात, जे काही नंबर दिले असतात ते प्राईम नंबर असतात, पण त्यांच्यामध्ये 2चा गॅप असतो, म्हणजे 2चा गॅप असतो. बघा आपण इथे वरती प्राईम नंबर लिहिले होते की नाही, या नंबर मध्ये 2चा गॅप असेल. जसं बघा मी तुम्हाला इथे रेड कलर मध्ये दाखवतो बघा, 3 आणि 5 ही एक पेअर आहे. त्यानंतर 5 आणि 7 ही दुसरी पेअर तयार होते. त्यानंतर 11, 13 थर्ड पेअर, 17, 19 फोर्थ पेअर, 29, 31 ही आहे फिफ्थ पेअर. त्यानंतर बघा 41, 43 ही आहे 6 पेअर, आणि 7 नंबरची पेअर आहे ती आहे 71 आणि 73. अशा टोटल 8 पेअर आहे की ज्यांच्यामध्ये काय आहे, 2चा गॅप आहे, बाकीच्या नंबर्स मध्ये नाही. कळालं का? सो या संख्येच्या किंवा या नंबरच्या पेअरला किंवा जोडीला आपण काय म्हणणार, तर ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ संख्या. आणि ह्या सगळ्या जोड्या आहेत त्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आहे. आधी डेफिनेशन आणि या पेअर्स लक्षात ठेवण्यासाठी लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, लक्षात आहे सर्वांना? हो सर. हो हा. सर. यस सर. हो सर. सर स्क्रीन थोडी वरती घ्या ना. वरती घेऊ, दिसत नाही का? नाही दिसत आहे. ओके, एवढंच आहे ते, एवढं दिलं आहे तेवढंच. येतंय का लक्षात? हो सर. यस सर. हो सर. यस सर. यस सर. यस सर. लिहून घ्या सर्वांनी व्यवस्थित. सर कोणतं लिहायचं आहे? हे काय तुझ्या समोर जे दिसतंय ते? सर लिहिलं. ओके, बघा आता तुम्ही लिहिलं आहे ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ संख्या. यामध्ये लक्षात ठेवा काय असतो, हे प्राईम नंबर असतात आणि त्यांच्यामध्ये 2चा गॅप असतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात? नेक्स्ट तुम्हाला बघायचंय, बोला. सर मी आता जॉईन झाले, मग तुम्ही काय हे केलं मला काहीच समजलं नाही. बर ठीक आहे, तुला मी सांगतो समजून, लक्ष देऊ आता माझ्याकडे. लिहू दे. बघा सर एवढ्याच जोडमूळ संख्या असता का? हो, यामध्ये बघा 1 to 100 मध्ये फक्त 8च पेअर आहे, म्हणजे 8च जोड्या आहे. जशा हजबंड वाईफच्या असतात की नाही, नवरा बायकोच्या, तशा यांच्या जोड्या आहे. कळलं का? पण ह्या कशा आहे, प्राईम नंबरच्या पेअर आहे. आलं का लक्षात? काय? हा एवढंच आहे. हा चला आता हे लिहा, 1 ते 100 पर्यंत अशा किती जोड्या आहेत? या 8 जोड्या आहेत. देयर आर टोटल 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर. ओके, खाली घ्या ना. हा कोणाचं राहिलं असेल लिहायचं तर तुम्हाला मी पीडीएफ पाठवतो ना ग्रुपमध्ये. काल पीडीएफ पाठवली, त्याच्यामध्ये मी हे लिहिलेलं होतं. तुम्ही लिहिलं नाही का? तुम्ही पीडीएफ बघितली नाही का? हा, मी तुम्हाला पीडीएफ दिलेली ना, सगळ्यांना ग्रुपवर पीडीएफ आहे. ठीक आहे, जर कोणाचा बाकी असेल सर माझ्याकडे ग्रुप नाही, तर तुम्ही तुमच्या याच्यावर सेंड करा ना. हा ठीक आहे, मग मला हे करा. आलं का लक्षात? ज्यांना कोणाला ग्रुप ऍड नसतील तर त्यांनी मला तसा फोन करा. ठीक आहे, हा लक्ष द्या आता माझ्याकडे, मी काय सांगतो तिकडे. टोटल याच्या किती पेअर्स सांगितले तुम्हाला मी? देयर आर टोटल 8 पेअर्स. 1 ते 100 पर्यंत अशा 8 जोड्या आहेत. 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 100. ओके, आता 100च्या पुढे जर विचारलं तर आपण 110 पर्यंत आणखी 2 जोड्या येतात. त्या कुठल्या? 101 आणि 103. हे पण प्राईम नंबर आहे आणि त्याच्यामध्ये 2चा गॅप आहे. त्यानंतर 107, 109 हे पण प्राईम नंबर आहे आणि त्यांच्यामध्ये पण 2चाच गॅप आहे. आलं का लक्षात? सो ह्या पण पेअर्स राईट करा. आलं का लक्षात सर्वांना? सर मला ज्यांना समजलं नाही त्यांनी एवढं लक्षात ठेवा की जे प्राईम नंबर असतात ना, जर 2 प्राईम नंबरच्या मध्ये 2चा गॅप असेल तर त्या नंबरच्या पेअरला म्हणायचं ट्विन प्राईम नंबर. ओके, किंवा जोडमूळ संख्या. हा बोल स्वरा. 100 मिनिटं खाली करा ना.
ते 10 पर्यंत ते कस काय समजेल? हे काय मी दिलंय ना त्याच्यासाठीच लिहून. हे मी 2 मिनिटं कशासाठी लिहून स्क्रीन दिलंय? खाली करा ना. हा एकदा ज्यांचं कोणाचं यायचं बाकी त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या बरं पटकन. झालं का? नाही सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. आणि लक्षात ठेवा क्लास एक्झॅक्ट 7 वाजता चालू होतो तेव्हाच जॉईन करायचा. उशिरा क्लास जॉईन करायचा नाही. तुम्ही उशिरा जॉईन केला की मग बाकीच्या मुलांना परत तोच टॉपिक रिपीट शिकवावा लागतो. आलं का लक्षात? सो त्यामुळे उद्यापासून कंटिन्यू लक्षात ठेवायचा. क्लासचा टाइम 7 वाजता तर 7 लाच जॉईन करायचा. ठीक आहे. हा आता पुढे लक्ष द्या माझ्याकडे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 to 100 मध्ये अशा 8 पेयर्स आहे. देर आर टोटल 8 पेयर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर. त्याच्या पुढे बघा तुम्हाला आणखी 2 पेयर सांगितलंय मी. 110 पर्यंत कुठले आहे? 101, 103, 107 आणि 109 या पण आणखी 2 जोड्या आहेत. त्या तुम्ही ऍडिशनल माहितीसाठी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता आपल्याला पुढचं बघायचंय तो म्हणजे पुढचा प्रकार को प्राईम नंबर और रिलेटिव्ह प्राईम नंबर. यांनाच मराठीमध्ये सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. या काय आहे? हा बोला. नाही मला. रिजॉईन कर मग तू क्लास. बर चला लक्ष द्या आता बाकीच्यांनी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो काही नंबर आहे तुम्हाला काय करायचं आहे? को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर आपण कशाला म्हणतो? किंवा ज्या सहमूळ संख्या आहे किंवा परस्पर मूळ संख्या कशाला म्हटलं जातं? बघा या ठिकाणी तुम्हाला नंबर दिसत असतील. ज्या 2 संख्या फक्त एकच्याच पाड्यात येतात. कोणाच्या सांगितलं मी? एकच्याच पाड्यात येतात त्यांना सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. 2 numbers that have one is the only one common factor are called co-prime number or relative prime number. आता तुम्ही म्हणाल सर हा काय प्रकार आहे? 1 चा टेबल म्हणजे काय नेमकं? बघा म्हणजे असा प्रकार याच्यामध्ये असे नंबर घ्यायचे की जे फक्त दोघेही नंबर फक्त 1 च्याच टेबल मध्ये आले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त टेबल मध्ये यायला नको. समजा उदाहरणार्थ बघा कोणतेही ऑर्डर मधले 2 नंबर घ्या. 5 after 6 येतो का नाही? हे दोघेही नंबर ही जी काही जोडी आहे 5 आणि 6 ची ही दोघेही नंबर फक्त 1 च्या टेबल मध्ये येते. दुसऱ्या कुठल्या टेबल मध्ये येते का रे? नाही येत ना. आपल्याला जोडी पाहिजे बर का. एकच जण नको. आलं का लक्षात? समजा आता आपला पुढचा नंबर बघा 4 आणि 9 घेतला मी. बघा तुमचा 4 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येतो? 1 च्या येतो, 2 च्या येतो आणि 4 च्या टेबल मध्ये येतो. 9 कोणत्या टेबल मध्ये येतो रे? 1 3 9 पण यांचा कॉमन फॅक्टर कोण आलेला आहे? कॉमन फॅक्टर 1 आला. दोघे फक्त 1 च्याच टेबल मध्ये येतात की नाही? मग दोघांचाही कॉमन फॅक्टर फक्त 1च असेल तर अशा नंबरला आपण म्हणणार को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर. यालाच मराठीत सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. 2 numbers that have one is the only common factor, so that number pair is called co-prime number. Okay. सर स्क्रीन खाली क्लिक करा. मी स्क्रीनशॉट काढून घेते पटकन. एवढंच आहे. खाली कशाला करायचं? नाही आधीच ट्विन प्राईम नंबरची स्क्रीनशॉट निघाला नाही. बरं घे काढून. बोला. सर 6 तो नंबर होता तो 2 च्या पण पाड्यात येतो ना? अरे पण आपली जोडी ना रे. सर हा करा ना. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं? नंबरची जोडी पाहिजे, एकटी नको. कळलं का? जोडी कळती का? जोडी. लग्नाला गेले, नवरदेवच फक्त उभा केला, नवरी नसते तर लग्न होईल का? नाही. मग आलं का लक्षात? इथं जोडी आहे, जोडी. समजा ना. नाही. बघा आता को प्राईम नंबर म्हणजे काय? यांच्यामध्ये गंमत काय आहे? यांचा रिलेटिव्ह कोण असतो? कॉमन फक्त 1 रिलेटिव्ह असतो. 1 शिवाय दुसरा कुठल्याही टेबल मध्ये तो नंबर येत नाही. कळलं का?
म्हणून त्याला काय म्हणायचं, को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर. ठीक आहे. हो सर. The number that two numbers only divide by one, no other number. Okay. सर अजून उदाहरण घेऊ तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. लक्ष द्या माझ्याकडे आता. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. कोणाचे डेफिनेशन लिहायचं बाकी असेल त्यांनी थोडस समजून घ्या आधी, नंतर लिहायला PDF पाठवतच असतो. काळजी करू नका लिहायचं. हा, समजा आता उदाहरण बघा मी काय सांगतोय, नीट लक्ष द्या बरं का. उदाहरण एकदम सोपं घेतो, तुम्हाला लक्ष दिलं असतं. 12 आणि 17 बघा हे दोन नंबर आहे. आपण जर समजा फक्त 12 चे फॅक्टर लिहायचे झाले, 12 चे फॅक्टर कुठले येतात रे? 1 2 1 6 आणि 12 बघा एवढ्या टेबल मध्ये येतो का नाही 6 आपला 12. आता 17 चे फॅक्टर बघू. 17 फक्त 1 आणि 17 च्या टेबल मध्ये येतो. बरोबर. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, या नंबरचा कॉमन फॅक्टर म्हणजे काय, असा नंबर जो इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे, ज्याला मराठीत आपण सामायिक अवयव म्हणतो. सांगा कोण आहे बरं यांचा कॉमन फॅक्टर? वा, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात. यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 आलेला आहे. 1च्या टेबल मध्ये सोडून दुसऱ्या कुठल्या टेबल मध्ये नंबर येतात का रे? नाही, कारण बघा आपल्याला फक्त 1 दिसतोय. मग जर फक्त 1 हा एकच कॉमन फॅक्टर असेल, 1 इज ओनली वन कॉमन फॅक्टर of that two number, so that number is called co-prime or relative prime number. कळालं का? तरच त्याला काय म्हणायचं, सहमूळ संख्या किंवा परस्पर. कळलं का? आता पुढे बघा, नीट लक्ष द्या माझ्याकडे. या ठिकाणी आता पुढचा नंबर काय दिसतोय तुम्हाला? 4 आणि 8 दिसतोय का? हा, आता नीट लक्ष द्या बरं का माझ्याकडे. मी काय सांगतो ते नीट समजून घ्या. आपल्याला काय नंबर दिला होता 4 आणि 8. मला सांगा, हा तुमचा 4 आहे आणि दुसरा नंबर 8 आहे. या दोन नंबर मध्ये आपण जर फॅक्टर लिहायला घेतले, फक्त 4 चे फॅक्टर घेऊ आपण. कोणते कोणते येतात सांगा? 1 2 4. बरोबर. 8 चे फॅक्टर सांगा बरं कोणते येतात? 1 2 4 8. बर. आता यांच्यामध्ये लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतोय. आता यांच्यामध्ये बघायचंय आपल्याला कॉमन फॅक्टर. कोण बघायचं आहे? कॉमन फॅक्टर म्हणजे ज्याला मराठीत म्हणतो आपण सामायिक अवयव. आता मला सांगा 4 आणि 8 चे सामायिक अवयव किंवा कॉमन फॅक्टर कोणकोणते नंबर आहे जे तुम्हाला दोन्हीकडे दिसत आहे? 1 दिसतोय मला, म्हणून मी ते 1 घेतला. 2 पण दिसतोय आणि 4 आहे ना. मग याचे किती कॉमन फॅक्टर आले रे? 1 आले का 3 आले? बघा, जर तुमचे 1 पेक्षा जास्त कॉमन फॅक्टर आले तर त्याला को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर म्हणायचं नाही. आलं का लक्षात? लक्षात येतंय का? म्हणजे Q1 आणि नंबर आल्यावरच त्यांना सर ज्या संख्येला फक्त 1 कॉमन फॅक्टर राहतो, त्या संख्येत राहतो ना आपलं, त्या संख्येत राहतो ना को प्राईम. बरोबर. एक लक्षात घ्या, तुमचा नंबर फक्त आणि फक्त 1च्या टेबल मध्ये आला पाहिजे. 1 पेक्षा जास्त नंबरच्या टेबल मध्ये ते दोघेही नंबर आले तर ते नंबर को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नसतात, म्हणजे त्याला समूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणायचं नाही. कळलं का? लक्ष येतंय का? मराठीमध्ये बघा याच्यासाठी एक शब्द असतो, बघा एक शब्द असतो अनाथ. अनाथ म्हणजे काय माहिती का रे? अनाथ म्हणजे काय? ज्याचा कोणीच नाही, ज्याचा कोणीही नाही, ज्याला कोणीही नातेवाईक नसतो त्याला अनाथ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ज्याला कोणीच नसतं, कुठलाही नातेवाईक नाही, तो जो काय असतो त्याला काय म्हणतात? अनाथ. आता हा जो काय अनाथ आहे, अनाथलाच
इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती का तुम्हाला? कोणाला माहिती? नाही सर. नाही 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 माहिती. सर. नाही सर नाही सर. नाही माहिती. बर 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 मी सांगतो. त्याला इंग्लिश मध्ये ऑर्फन म्हणतात. काय म्हणतात? ऑर्फन. ऑर्फन म्हणजे काय? Orphan, it means a child whose parent have died or unknown. Okay, no parents. Okay, he has no parent. सर अलग लक्षात? मला ग्रुप मध्ये ऍड करता ना आज ह्या नंबरवर. हा, ज्यांचं कोणाला कोणी ऍड करायचं बाकी असेल किंवा काही अडचण असेल त्यांनी मला फोन करा, कारण ज्यांचे फक्त फी भरून ऍडमिशन कन्फर्म झाले असेच विद्यार्थी ग्रुपमध्ये आहेत, दुसऱ्या विद्यार्थी ग्रुपमध्ये नाही. कळलं का? जर तुमचं तसं काही ऍडमिशन कन्फर्म नसेल, लक्ष द्या, ज्यांचं कोणाचं ऍडमिशन कन्फर्म नसेल तर तुम्ही ग्रुपमध्ये नसाल. तुमच्या पालकांना सांगायचं की तुमची जी काही आपली फी आहे ती तुमच्या पॅरेंट्सला भरायला सांगायची, त्यानंतर मग तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या माझ्या शिकवण्याकडे. काही अडचण असेल तर मला कॉल करा, मी त्यानंतर फोनवर तुम्हाला सांगेल ती सूचना काय असेल. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. या ठिकाणी नंबर आहे 57, 58 हा नंबर बघा. आता कुठलेही ऑर्डर मध्ये येणारे नंबर असतील तर हे नंबर हे नेहमी लक्षात ठेवा की ते काय असतात, तर ते असतात को प्राईम नंबर और रिलेटिव्ह प्राईम नंबर. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही क्रमाने येणारे संख्या या सहमूळ संख्या असतात. सहमूळ म्हणजे किंवा परस्पर मूळ संख्या असतात, को प्राईम नंबर असतात. ठीक आहे. जसं बघा कुठल्याही क्रमाने येणारे, सपोज 3 आफ्टर 4 आला तर हे को प्राईम नंबर आहे. त्यानंतर बघा 60 नंतर काय येतो? 61 येतो. हे सुद्धा सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या आहेत. त्यानंतर बघा किती मोठा नंबर येऊ द्या, 500 नंतर येतो 501. बघा कुठलाही नंबर असेल असा की जो नंबर ऑर्डर मध्ये येतो त्या नंबरला आपण काय म्हणणार? को प्राईम नंबर म्हणणार. समजा 203 आहे, त्याच्या बिफोर आला 202. हे नंबर सुद्धा ऑर्डर मध्ये आहेत. सो या नंबर्सला आपण काय म्हणणार? तर या नंबरला आपण म्हणणार सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या. आलं लक्षात? की ज्याच्यामध्ये काय आहे, फक्त 1चा गॅप असतो. आलं लक्षात? आणि असेही नंबर असू शकतात, नुसते 1चा गॅप असणारे नाही, असेही नंबर असू शकतात. याच्या खूप जोड्या असतात, हे काय परफेक्ट नाही असे की या जोड्या लक्षात ठेवा. अलग लक्षात? कोणतेही नंबर लक्षात ठेवा की जे फक्त 1, ज्यांचा कॉमन फॅक्टर 1 असेल अशा नंबरला आपण काय म्हणणार? तर अशा नंबरच्या पेअरला किंवा जोडीला आपण म्हणणार सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या. ठीक आहे. मग त्या असंख्य असू शकतात, कोणत्याही राहू शकतात. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की त्यांचा कॉमन फॅक्टर हा 1 पाहिजे, दुसरा नंबर यायला नको, इतर नंबरच्या टेबलमध्ये ते यायला नको. ठीक आहे. एवढंच फक्त कॉमनली लक्षात ठेवायचं. कळालं का सर्वांना? येस सर. हा? हो सर. को प्राईम नंबर येस सर. मूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या लक्षात आलं? बोला. टेबल मध्ये 2 येतो, एक ऑड आणि एक नंबर पाहिजे तेव्हा तो प्राईम नंबर असतो का? बघा सर पुन्हा एकदा मला नाही सांगतो. समजलं. विरजा एक लक्षात ठेव, आता समजा 4 आणि 8 आहे ना, याचे कॉमन फॅक्टर काय आले? 1, 2, 4 आले ना. आपल्याला 1, 2, 4 असे जास्त नाही यायला पाहिजे, त्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 यायला पाहिजे. तो सोडून जर दुसरा आला तर त्याला को प्राईम नंबर म्हणायचं नाही. जसं इथे बघ 12 आणि 17 आहे, हे दोघेही नंबर यांचा कॉमन फॅक्टर काय होता? फक्त 1 होता की नाही? 1 शिवाय इतर कुठला कॉमन फॅक्टर आहे का? नाही. नाही. म्हणून त्याला काय म्हणणार आपण? को प्राईम नंबर. कळालं का आता सर्वांना? हा बोला. हो सर. उदाहरण द्या ना. देतो. आता तुम्हीच मला सांगायचं तुमच्या मनाने कुठलाही उदाहरण सांगा की जो को प्राईम नंबर असू शकतो. तुमच्या मनाने सांगायचं, चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकणार तुम्ही. तुमच्याच सर मनाने 56. हा, असं नाही सांगायचं तोंडी, चॅट बॉक्स मध्ये. बघा सार्थकने बरोबर सांगितलंय 13 आणि 14. व्हेरी गुड. चला कोण सांगतंय बरं? पटापट उत्तर सांगा बरं, बघूया की जणांना जमतंय. येस, राम फक्त 1च नंबर सांगितलं. 2 पाहिजे, जोडी पाहिजे, जोडी. हो सर. कार्तिकी व्हेरी गुड. देवशीष व्हेरी गुड. अभि व्हेरी गुड. आर्यन व्हेरी गुड. अभिनव व्हेरी गुड.
अभिनव व्हेरी गुड, प्रगती व्हेरी गुड, समृद्धी व्हेरी गुड, ज्ञानराज व्हेरी गुड, यस, समीक्षा व्हेरी गुड, आनंद व्हेरी गुड, रुद्र व्हेरी गुड, भूमिका व्हेरी गुड, यस, वा वा छान, श्लोक व्हेरी गुड, त्यानंतर स्वरा व्हेरी गुड, अर्णव व्हेरी गुड, शिवेंद्र व्हेरी गुड, यस, वा वा छान, चरण व्हेरी गुड, ईश्वरी व्हेरी गुड, अथर्व व्हेरी गुड, चरण तुझं उत्तर चुकलं ना रे, तू 2 आणि 4 दिला. 2 आणि 4 हा 2च्या पण टेबल मध्ये येतो, 4च्या पण येतो ना, त्याचे 2 जास्त फॅक्टर येतील. हा, तो चुकला बरं का तुझा. सार्थक व्हेरी गुड, स्वरूप व्हेरी गुड, ओम व्हेरी गुड, अर्णव व्हेरी गुड, अभिनव व्हेरी गुड, वेद व्हेरी गुड, तानाजी खालकर 1 आणि 2 व्हेरी गुड, अथर्व व्हेरी गुड, राम व्हेरी गुड, अथर्व व्हेरी गुड, वेदिका व्हेरी गुड, वेजा व्हेरी गुड, आराध्या व्हेरी गुड. बघा, ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. तुम्हाला काय सांगितलं होतं की ज्याचा कोणीही नाही, जो नंबर कुठल्याही टेबल मध्ये येत नाही, अशा नंबरला आपण काय म्हणणार, कोड प्राईम नंबर. समजा आता तुमचा नंबर समजा आहे 22 आणि दुसरा नंबर आहे 25. बघा, आपण जर 22 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येतो असं लिहिलं तर आपल्याला बघा 1, 11 आणि 22च्या टेबल मध्ये 22 दिसेल, बरोबर. त्यानंतर बघा, तुमचा हा 25 आहे, हा कुठल्या टेबल मध्ये येतो, 1च्या, 2च्या आणि 25च्या टेबल मध्ये, बरोबर. पण यांचा दोघांचा मिळून कॉमन फॅक्टर घेतला, कॉमन फॅक्टर म्हणजे दोघांनाही डिवाइड करणारा नंबर कुठला आहे, 1. या 1 शिवाय इतर कुठलाही टेबल जर नसेल की ज्या टेबल मध्ये ते नंबर येत नाही, तर अशा नंबरच्या पेअरला आपण काय म्हणणार, तर त्याला, त्या पेअरला आपण ट्विन प्राईम नंबर, सॉरी, को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर म्हणणार, किंवा त्यालाच मराठीत समूळ संख्या म्हणतात. कळलं का? हा, बघा, आविष्कार व्हेरी गुड, कार्तिकी व्हेरी गुड. चला, बाकीचे राहिलेले कधी उत्तर देत आहेत? सर अजून बाकीच्यांना नाही समजलं का? सर अजून एक उदाहरण द्या ना. देतो, थांबा, मला काय समजलं ते तर समजून घेऊ द्या. आलं का लक्षात? हो सर. आता बघा, बर, मला तुम्हीच सांगायचंय, मी जोड्या देणार आहे, तुम्ही सांगायचंय कोणकोणत्या पर्याय, जो काही ऑप्शन असेल त्या ऑप्शन मधली कुठली जोडी ही प्राईम, को प्राईम नंबरची आहे ते सांगायचं. को प्राईम किंवा मराठीमध्ये आपण त्याला सहमूळ म्हणूया. हा, यात मी ऑप्शन देणार आहे. ऑप्शन नंबर 1 25, 27. दुसरा ऑप्शन आहे 35, 36. यातल्या को प्राईम नंबरच्या जोड्या ओळखायच्या आहे, कोणत्या आहे? सर 35 थर्ड नंबर आहे 60, 62 आणि फोर्थ आहे 25 आणि 30. सर 25, 26. अरे, मी काय सांगितलं, जे ऑप्शन दिले त्याच ओळखायचे, दुसरे नका सांगू. यांच्यामध्ये कोणते पर्याय आहे ऐका रे. ऑप्शन 2. हे बघा, काही जणांना समजूनच नाही घेत. मी काय सांगितलं, मी ते तुम्हाला 4 पर्याय दिले. 4 पर्यायांमध्ये 2 पर्याय असे आहे की जे को प्राईम नंबर आहे किंवा सहमूळ संख्या आहे, आणि 2 पर्याय असे आहेत की जे को प्राईम नंबर नाहीये, म्हणजे सहमूळ संख्या नाहीये. तर तुम्हाला ओळखायचे कोणते आहेत ते असे. कळलं का? तुम्ही ओळखायचे. आणि उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्यायचंय. असे कोणते 2 पर्याय आहे की ज्यातल्या 2 संख्या अशा आहे की ज्या सहमूळ आहे आणि 2 संख्या अशा आहे की ज्या नाही. ऑप्शन नंबर टाका, फक्त नंबर नाही टाकले तरी चालेल. हे बघा, तुम्हाला समोर सगळ्यांचे उत्तर दिसत आहेत, बरोबर की नाही? जे उत्तर देत आहेत त्यांनी पर्याय व्हेरी गुड. ओवीने एकदम मस्त उत्तर दिलंय. यस, स्वरूप व्हेरी गुड. अरे, मी पर्याय क्रमांक सांगितलाय, ऑप्शन नंबर कोणता आहे तो टाका फक्त. बघा, मी यातले 2 पर्याय सांगितले होते. बघा, जर तुम्ही 25 आणि 27 घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल, हे बघा, 25, 1, 5 आणि 25 टेबल मध्ये येतो, आणि 27 जर इथे घेतला आपण तर 27 कुठल्या टेबल मध्ये येतो रे? बघा, 1च्या येतो, 3च्या येतो, 9च्या पण येतो आणि 27च्या येतो.
पण यांचा कॉमन फॅक्टर 1 आहे का नाही? फक्त 1च कॉमन फॅक्टर आहे की नाही? म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असेल. ठीक आहे. दुसरा ऑप्शन बघा. दुसरा ऑप्शन आहे 35 आणि 36. 35 आणि 36 जर तुम्ही बघितलं तर हे ऑर्डर मध्ये येणारे नंबर आहे आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं कुठलाही ऑर्डर मध्ये येणारा नंबर हा फक्त 1च्या टेबलमध्ये येतो, दुसऱ्या कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. म्हणून हा नंबर सुद्धा काय आहे? को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम आहे. पण 60 आणि 62 हे नंबर 1च्याही टेबलमध्ये येतील आणि 2च्या पण येतील. त्यामुळे हा नंबर ऑप्शन आपला रॉंग असणार, कारण तो 2च्या टेबलमध्ये आणि 1च्या दोघांच्या येतो. त्यामुळे आपला थर्ड नंबरचा ऑप्शन रॉंग आहे. त्यानंतर 25 आणि 30 हे नंबर 1च्या टेबलमध्ये येतात पण 5च्या टेबलमध्ये सुद्धा येतात. बघा 5च्या टेबलमध्ये तुम्हाला हे दोन्ही नंबर बघायला भेटतील. आहे का? 25 पण येतो आणि 30 पण येतो. म्हणून हा ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. तर आपलं उत्तर काय होतं? ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे दोघेही को प्राईम नंबर होते. ठीक आहे. चला आता पुढे तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हालाच ओळखून सांगायचंय की यातले को प्राईम नंबर कोणत्या कोणत्या पेयर्स आहेत. या समोर आहे. मी यांचे ऑप्शन चेंज करून देतो. यांना ऑप्शन नंबर म्हणा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. यांच्यापैकी कोणता ऑप्शन असा आहे? ऑप्शन मधले कुठले कुठले असे ऑप्शन आहे की जे सगळे जे को प्राईम नंबर आहे ते तुम्ही सांगायचं आहे. विचार करायचं. आणि एक शेवटचा ऑप्शन देतो. ऑल नंबर्स आर को प्राईम. म्हणजे सर्व संख्या सहमूळ आहे. बघूया. याला आपण ऑप्शन नंबर 7 देऊया. बघूया बरं किती जण समजलंय. व्हेरी गुड आर्यन, व्हेरी गुड. कार्तिकी व्हेरी गुड. अभीर तू फक्त एकच पर्याय सोडवला का रे? बाकीचे पण बघ बरं जरा. ओके. काही जण पूर्ण एकदा निरीक्षण करा, एकदा विचार करा व्यवस्थित. व्हेरी गुड. बघा काही जण उत्तर येत आहेत पण ते सगळे पर्याय बघत नाहीये. त्यासाठी सगळे पर्याय बघायचे असतात. काही जण सगळे पर्याय बघत नाही. वेळ लागला तर लागू द्या. व्हेरी गुड संग्राम. बघा संग्राम 4थीलाच आहे पण तरी त्याने एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी जरा विचार करा. म्हणजे तिसरीचे मुलं आता ज्यांनी तिसरीची परीक्षा दिली ते मुलं सुद्धा आपल्याला उत्तर आपल्यापेक्षा फास्ट आणि व्यवस्थित देत आहेत. नीट लक्ष देऊन उत्तर द्या. काय सांगितलंय, प्रश्न काय विचारलाय ते समजून घ्या. नुसतं अंदाजे उत्तर देऊ नका. व्हेरी गुड. बघा आता सगळे उत्तर द्यायला लागले व्यवस्थित. हा ऑल ऑप्शन करेक्ट आहे, कारण हे सगळे जे काही ऑप्शन आहे ना हे सगळे प्राईम नंबरचेच आहे. कारण हे बघा मी तुम्हाला सांगितलं ऑर्डर मध्ये असतील तर काय होतात? डिवाइड होतात. म्हणजे ऑर्डर मध्ये असणार बघा 57, 58, 21, 22, 18, 19, त्यानंतर 15, 16. आता राहिले हे दोन पर्याय 5 आणि 6 नंबरचा. तर बघा 3 आणि 47 हे दोघेही फक्त 1च्याच टेबल येऊ शकत टेबल मध्ये येतात, दुसऱ्या टेबल मध्ये येतात का? नाही येत. 11 आणि 17 सुद्धा 1च्या टेबल सोडून दुसऱ्या कुठल्या टेबल मध्ये येतात का रे? तर नाही येत. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? 5 आणि 6 नंबरचा पर्याय सुद्धा हे दोघेही को प्राईम नंबर आहेत, म्हणजे सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं का सर्वांना? हो सर. कळतंय का? हो सर. आता प्रश्न आहे, तुम्हाला जर विचारलं की 1 ते 100 पर्यंत तुम्ही प्रत्येक नंबर लिहिला, 1 to 100 सगळ्या नंबर येतात ना लिहिता? हो सर. मग प्रश्न असा विचारला तो
की 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स इच डिजिट ऑक्युअर फ्रॉम 1 to 100? आता असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा, हे उत्तर लक्षात ठेवायचं, काय सांगतोय ते नीट समजून घ्यायचं. 1 to 100 मध्ये जर तुम्हाला कुठलाही नंबर विचारला तर त्यासाठी ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. काय तर तुमचा कोणताही नंबर तुम्ही जर लिहायला गेलात तर लक्षात ठेवा 1 to 100 मध्ये प्रत्येक नंबर हा जो आहे बघा, प्रश्न असा येतो 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक किती वेळा येतो? तर लक्षात ठेवा 1 जो आहे 1 तो 21 टाइम्स येतो. किती टाइम्स येतो? 21 टाइम्स, म्हणजे 21 वेळा लिहिला जातो. त्यानंतर जो 2 पासून ते 9 पर्यंत नंबर आहे ते 20 टाइम्स लिहिले जातात. किती टाइम्स? 20 टाइम्स, म्हणजे 20 वेळा. आणि 0 जो आहे तो 11 टाइम्स होतो. म्हणजे आता जमदडे सर हे खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे कसं समजायचं? तर आपण नंबरच मोजून समजा आपण 1 घेतला, बघा हे 1 to 100 नंबर आहे ना, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, ह्या 1 to 100 मध्ये 1 कुठे कुठे येतो बघा. मी सर्कल करतोय, तुम्ही मोजायचं. बघा 1 टाइम झाला, 2 3 4, मोठ्याने नाही मनात मोजायचा. हे बघा 1 2 3 4 झाला का? 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि हा लास्ट 100चा किती वेळ झाले? 21 टाइम्स. 21 टाइम्स. 11 मध्ये डबल आहे बघा, 11 मध्ये डबल आहे. नीट बघा जरा, आहे का? टोटल नंबर जे आहेत ते किती आहेत? तर ते टोटल नंबर 20 आहेत, पण 21 टाइम्स का येतो? कारण 11 मध्ये 1 डबल लिहिला जातो म्हणून. कळलं का? हो सर. मग एक किती वेळ झाला? तर तो झाला 21 टाइम्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता तुम्हाला विचारलं 1 to 100 मध्ये 2 किती टाइम्स येतो? तर काय करायचं बघा, मोजा किती वेळेस येतो, मनातच मोजायचा. 1 2 त्यानंतर बघा 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. कळलं का सर्वांना? बघा मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये करून दिलं होतं. हा, बोला बोला. 20 टाइमच येईल ना? हो, आता 2 पासून ते 9 पर्यंत कोणताही नंबर लिहिला तरी तो 20 टाइम्स येणार आहे. बघा आपण आता 8 घेऊ, समजा 8 घेतला, बघा मी सर्कल करतोय, नीट बघा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. त्यानंतर बघा 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आले का 20 टाइम्स? आलं का? त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 0 किती टाइम्स लिहिला जातो? 1 to 100 मध्ये 0 किती टाइम्स लिहिला जातो? बघा 0. बघा हे बघा, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 10 आणि 11, कारण 100 वर डबल 0 आहे. कळलं का? मग आपलं उत्तर काय असेल? 11 टाइम. कळलं का सर्वांना? मग आता एक काम करायचं सगळ्यांनी, हा वरचा प्रश्न आधी लिहा आणि मग हे जे शॉर्टकट मध्ये तुम्हाला आन्सर दिलंय ते लिहून घ्या. सर्वांनी डबल लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. समजला का हा प्रश्न? मी काय सांगितलं ते? सर आज होमवर्क देणार? मग लाजायचं काय काम आहे होमवर्कला? सर काय आताच द्या ना. मी होमवर्क किती वाजता देत असतो? मग तुम्ही का लवकर सांगता मला द्यायला?
आपला टाइम फिक्स आहे ना होमवर्कचा पण, आहे का नाही? हो. मग मला जे शिकवायचं ते अजून पुढे शिकवूनच नाही झालं तर मी त्याच्या आधी होमवर्क सर कसं किती देणार? आहे? सर किती आहे? काय किती? टाइम? काय? सर होमवर्कचा टाइम किती आहे? 8 वाजता. 8 वाजेशिवाय विचारायचं सुद्धा नाही होमवर्क द्या म्हणून. मी विचारलं सांगितलं तरी मी सांगणार नाही. कळलं का? आणि तुम्हाला माहिती आहे आपण जास्तीत जास्त किती उदाहरणं घेतो होमवर्क मध्ये? 10. त्यापेक्षा जास्त उदाहरणं असतात का होमवर्कला? नाही सर. आणखी एक सांगितली, होमवर्क किती वेळात पाठवायचा क्लास संपल्यानंतर? 10-20 मिनिटात, लयत लय अर्धा तास जास्तीत जास्त. हा, तुम्ही काय करायचं, क्लास संपला की लगेच होमवर्क कम्प्लीट करायचा. कारण काय होतं, तुम्ही अभ्यास लगेच केला की तुम्हाला लगेच कळतं. नाहीतर मग काही जण काय करू राहू मग काय अभ्यासच पाठवत नाही. आलं का लक्षात? म्हणजे आता क्लासला जॉईन झाले 40 जण आणि 40 जणांपैकी अभ्यास येतो फक्त किती जणांचा? 10 जणांचा. बाकीचे 30 जण काय करतात? नाव सांगा ना. हा, बरं उद्या सांगेल मी आता नावं. कोणाचं अभ्यास कोणाचा आला ते. उद्या ठीक आहे. सांगतो. आलं का लक्षात? सर होमवर्क आला नव्हता. आता नाही पाठवला ना मी, काल नव्हता दिला, पण आता आजपासून राहील ना आता लक्षात. सर सकाळी पाठवलं तर चालेल? हो चालेल. मी सांगितलं ना तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मला पाठवत चालेल. 5 वाजेनंतर मात्र मी होमवर्क चेक करणार नाही तुम्ही पाठवला तरी, कारण माझे नंतर क्लास चालू होत. आलं का लक्षात? हा, येस. ठीक आहे. बरं लक्ष द्या. आता पुढचा प्रश्न कसा विचारला जातो? पुढचा प्रश्न असा विचारला जातो की 2 अंकी संख्येत प्रत्येक अंक किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स each number occur in 2 digit number? Okay. How many times each number occur in 2 digit number? आता लक्ष द्या, 2 डिजिट नंबर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2 डिजिट नंबर मध्ये आपले यातले 10 नंबर गायब होणार आहे. कुठले? तर ते बघा मी कोणते सांगतोय ते नीट लक्ष द्या. यातला आपला 100 आपला 2 डिजिट नंबर मध्ये येईल का? नाही येणार. आणि 1 पासून 9 पर्यंत नंबर येतात का? नाही. म्हणजे टोटल 10 नंबर यातले गायब झाले. 2 डिजिट सर्वात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 10. आणि सर्वात बिगेस्ट नंबर कुठला आहे? 99. आता मला आणखी एक सांगायचं, 2 डिजिट म्हणजे 2 अंकी एकूण संख्या किती? 2 अंकी संख्या किती? 90. बघा, टोटल नंबर आहेत 90. किती आहेत? लक्षात? कळलं का? 2 डिजिट टोटल नंबर कसे काढायचे बघा. बिगेस्ट नंबर 99, त्यामधून 1 डिजिट बिगेस्ट नंबर मायनस करा. कुठला आहे 1 डिजिट बिगेस्ट नंबर? तो आहे 9. मायनस केला तर उत्तर किती येतं? 90. आपले टोटल नंबर किती आहेत? 90. कळलं? हा. बोला बोला, ज्याला अडचण आहे त्याने बोला. तुला अडचण नाही, कळलं? काय कळलं मला सांग. How many times each digit occupied लक्ष आलं for का? the one? हा, बरं आता लक्ष द्या. तुम्हाला 2 अंकी संख्येत विचारलंय की प्रत्येक अंक किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स इच नंबर ऑक्युअर इन 2 डिजिट नंबर? तर एक लक्षात ठेवा, 1 पासून तर 9 पर्यंत प्रत्येक डिजिट हा 19 टाइम्स येतो. किती टाइम्स येतो? 19 टाइम्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सर्व नंबर राईट केले तरी ते 19 टाइम्सच येतात जास्तीत जास्त. किती वेळेस जातात? 19 टाइम्स. हा, म्हणजे 19 वेळा आपण 1 ते 9 पर्यंतचा प्रत्येक अंक लिहितो. आणि फक्त 0 जो आहे ना, हा 0 फक्त 9 टाइम्स लिहितो, म्हणजे 9 वेळा लिहितो. आलं का लक्षात? अरे लक्षात आलं का? हा, बोला.
बोला काय अडचण नाही. नाही. लक्षात आलं ना? मग आता बघा सगळ्यात महत्वाचे सांगितल्याप्रमाणे लक्षात काय ठेवायचंय की 2 डिजिट नंबर म्हणजे कुठले नंबर जे नंबर 10 पासून स्टार्ट होतात. कळलं का? 10 to 90 मधले नंबर, सॉरी 99 मध्ये हे जे काही नंबर येतात 10 पासून 99 पर्यंतचे, यामध्ये 1 ते 9 पर्यंत प्रत्येक नंबर हा 19 टाइम्स राईट केला जातो आणि 0 जो आहे तो फक्त 9 टाइम्स येतो. ठीक आहे. सर परत एकदा सांगा ना. हा बघा उदाहरणार्थ समजा आपण 5 घेतला. 5 2 डिजिट मध्ये तुम्हाला विचारलं 5 किती टाइम्स येतो तर कसं लिहिणार? तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला सर्कल करून दाखवतो, तुम्ही लक्षात द्यायचं आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल कुठे आहे 5. बघा मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 टाइम झाले. आता बघा 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. 5 किती टाइम झाला? 19. मग असा कोणताही नंबर लिहिला 2 डिजिट मध्ये. 99 कस काय येईल? काय काय 99 कस काय येईल? अरे 99 नाही घेतलाय मी तुम्हाला, हे नंबर सांगितले होते ना मी. पिंक कलर मध्ये देतोय मी, पिंक कलर मध्ये. कलर बघा ना पेनचा कोणता आहे, कळतोय का? हो सर. लक्ष आहे का? हो सर. नक्की का? हे हो बघा सर. हे बघा ही लाईन ही रो बघा, ही रो दिसते का तुम्हाला? हो सर. आणि ह्या रो नंतर ही रो बघा, दिसले का एवढी रो? हो सर. त्यानंतर हा बघा हा 5 येते. मोजा हे नंबर किती टोटल, लगेच उत्तर मिळून जाईल. नाही का 19? सर ऍक्च्युली ते 18 आहे पण ते दोनदा 5 वाजले त्याच्यामुळे 19 आहे. यस, कळलं. आता समजा आपण नंबर घेऊया पुढचा नंबर नीट लक्ष द्या, मी दुसऱ्या कलर मध्ये घेतो, व्हायलेट कलर मध्ये. तुम्हाला समजा पुढचा नंबर सांगितला 7 किती टाइम्स येतो असं विचारला. 7 मोजा बरं. 7 1 2 3 4 5 6 7 8 9 सर 10 11 12 13 14 15 16 17 18 19. 19. कळालं का? हो सर. हो सर. काही अवघड आहे? सर असं उदाहरण चॅट बॉक्स मध्ये टाकायला. हो. आता पुढचा प्रश्न तुम्हाला येतोय हे काय, थांबा जरा. प्रश्न आहे हा तुमच्या समोर, बघूया की जण समजतंय. हा क्लास मध्ये चालू असताना तुम्हाला मी सांगितले आपल्या क्लासची रेकॉर्डिंग चालू असते, त्यामुळे घरातलं काय असेल तर ते आवाज माईक म्यूट करायचा आणि मग बोलायचं. कळलं का? आधीच बोलायचं नाही, आधी माईक म्यूट करायचा आणि मग बोलायचं. चला तुमच्यासाठी हा आहे प्रश्न. 2 अंकी संख्येत 8 हा अंक किती वेळा येतो? हाऊ ऑफन डज द नंबर 8 अपीयर इन 2 डिजिट नंबर? ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. चॅट बॉक्स मध्ये. हो, ज्यांना आन्सर येईल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. चॅट बॉक्स जिंदाबाद. व्हेरी गुड. असे हुशार विद्यार्थी पाहिजे आपल्याला. लक्ष येतंय का सर्वांना? हा विरजा, तुझा 20 टाइम्स आला का? बघा मी काय सांगितलंय विरजा, 2 डिजिट नंबर, 2 अंकी संख्या सांगितली. तुझं लक्ष नाही विरजा, याचा अर्थ 2 डिजिट नंबर. अभिनव तुझं पण लक्ष नाहीये, नीट बघ जरा 2 डिजिट मध्ये किती टाइम्स येतो. अभिनव ओके राम, काही हरकत नाही, हाताला लागलंय ना?
नंतर लिहायचं पण सोडायचं नाही. ओके 19 टाइम्स. ठीक आहे. व्हेरी गुड. आता वेजा जमलं का? असं जमलंच पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा सगळ्यांनी मोजून बघा लागल्यास. तुम्हाला स्वतःला जमलं पाहिजे. दुसऱ्याचं पाहून उत्तर द्यायचं नाही आपण. मी तुम्हाला शॉर्टकट पण दिला होता इथे. कुठलाही नंबर जर असेल 2 डिजिट मध्ये 1 to 9 पर्यंत प्रत्येक नंबर हा 19 टाइम्स येतो. लक्षात ठेवा हे. कळलं का? सो उत्तर आहे आपलं 19 टाइम्स. आता खरंच आहे का नाही आपण 8 बघूया. म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. 2 डिजिट नंबर सांगितलंय तुम्हीच काउंट करा आणि मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. टोटल आहे 19 टाइम्स. लक्षात आलं सर्वांना? मोजून बघा. आता तुम्हाला सोडवण्यासाठी होमवर्कची उदाहरणं जी आहे ती तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो. ठीक आहे. सर्वांना लक्षात आलं असेल? समजलं का सर्वांना? हो सर. होमवर्क ह्याच नंबरवर पाठवा. हो सर. ठीक आहे. सर आपण ते ग्रुपवर बोला. टाकणार आहे का होमवर्क? सर हो. मी ग्रुप मध्ये नाहीये. मला हा मेसेज करा जे ग्रुपवर नसतील त्यांनी. तुम्हाला मी पर्सनली पाठवतो. ठीक आहे. हो सर. ओके बाय.